माझे नाव समीक्षा नंदू काळे आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. उत्सव रंगाचा आभाळ याद सजला, उत्सव रंगाचा आभाळ याद सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो, आज 15 ऑगस्ट आपण आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता. आपल्याला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण पणास लावले. त्या शूर सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी साहित्य, खेळ सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा अनेक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तरीही आज भारतापुढे महागाई, भ्रष्टाचार, गरिबी सारख्या समस्या आवासून आहेत. या समस्याचे उच्चाटन झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न, प्रगत होणार नाही. शेवटी मला एवढेच म्हणायचे वाटते की भारत उत्सव तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू.